रहे न रहे हम मेहता करेंगे मन के गले मन के समा आगे बढ़ावे। नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। मार्स एंटरटेनमेंट अँड इव्हेंट प्रस्तुत द लेजेंड्स फॉर एव्हर या सदाबहार हिंदी गीतांच्या लाईव्ह म्युझिशियन्सच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज जाजे भोसले, मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद मोहम्मद रफी, प्रसिद्ध बॉलिवूड गायक आगम कुमार निगम, बॉलिवूड संगीत दिग्दर्शक रफीक राजा, बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक हमीद अली उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका व मार्स एंटरटेनमेंटच्या संचालिका गायिका डॉक्टर माधुरी कश्यप, गायक सारंग कुलकर्णी, गायिका अंजली पंढरपुरे, गायक राहुल समय उपस्थित होते। यावेळी डॉक्टर माधुरी कश्यप यांचे BJ मेडिकल महाविद्यालयातील बॅचमेट व गायन क्षेत्रातील साधना शर्मा, स्मिता जोशी, वासवी मुळे, सुमेध अंदुरकर, प्रमोद कुलकर्णी, रत्नाकर नवघरे, प्रदीप पाटील व विविध गायकांना सन्मान करून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। या कार्यक्रमास चिंतन मोढा, अमन सय्यद, हार्दिक रावळ, ऋतुराज कोरे, विशाल गंडतवार या म्युझिशियन्सनी संगीत दिले। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राजक्ता मांडके व मनीष गोखले यांनी केले। माधुरी मैडम ने मुझे अपने इनवाइट किया था वाय रफ़ीक जी। तो रफ़ीक जी ने कहा कि मतलब अपना शो है पूना में आना है, तो मैंने कहा कि ठीक है। तो मैं आ गया और वाकई में जो मोहब्बत जो प्यार पूना वासियों से मिला है बहुत अच्छा लगा। और अपना इतना खुश हुआ मैं कि देख कर के मतलब रफ़ी साहब की जो इज़्ज़त और जो मोहब्बत है यहाँ के लोगों की, वो देखकर मुझे बहुत अच्छा लगा बहुत। हालांकि मैं काफ़ी जगहों जाता हूँ, मतलब काफ़ी जगह गया हूँ, सब जगह मतलब देखने मोहब्बत तो सब जगह है। रफ़ी साहब के लिए अपना कोई ऐसा नहीं कह सकता हूँ कि मतलब यहाँ पे कम है या वहाँ पे ज़्यादा है। तो जहाँ पे भी मैं जाता हूँ तो वहाँ पे मोहब्बत जो दिखाते हैं रफ़ी साहब के लिए बहुत ही अच्छा लगा और बहुत खुश हुआ। मैं फिल्म डायरेक्टर हमीद अली
हमारे म्यूज़िक डायरेक्टर रफ़ीक राजा साहब ने बोला कि पुणे में एक प्रोग्राम है, म्यूज़िकल प्रोग्राम है, डॉक्टर लोगों के लिए किया जा रहा है, डॉक्टर लोग कर रहे हैं। तो मैंने कहा डॉक्टर लोग तो जैसा हम लोग बोलते हैं भगवान का दूसरा रूप होते हैं, तो मैंने कहा चलो हम चलते हैं। यहाँ आने के बाद इतनी खुशी हुई, इतनी अच्छी ऑडियंस, इतने अच्छे परफॉर्मर, और सब ने बहुत ही अच्छी तरीके से गाने गए, अपनी जो कला थी वो दिखाई। और उसके अलावा जो सबसे अच्छा मुझे क्या लगा, यहाँ की जो ऑडियंस बड़ी प्यारी है, एंड तक एंजॉय करती रही, किसी तरह की कोई डिस्टर्बेंस नहीं हुई, बहुत मज़ा आया। वैसे पुणे में हमने बहुत शूटिंगें की हैं यहाँ पर शिंदे की छतरी में 5-6 फिल्मों की, लेकिन आके बहुत दिनों के बाद बहुत अच्छा लगा और नए नए सिंगर, नए नए लोगों से मिलकर बहुत अच्छा लगा। और मैं सबका आभार व्यक्त करता हूँ। मेरी तरफ से शुभकामनाएं हर एक के लिए। बहुत मैं खुश हूँ, बहुत मज़ा आ गया। थैंक्स फॉर डॉक्टर माधुरी कश्यप जी और उनकी पूरी टीम को मैं बहुत शुक्रगुज़ार हूँ उनका। बहुत ही हम लोगों ने भी एंजॉय किया, जो यहाँ सुनने वाले आए थे उन लोगों ने भी एंजॉय किया। और अगम कुमार निगम साहब ने बहुत प्यारा गाया और बहुत ही प्यारे रफ़ी साहब के गाने उन्होंने सुनाए, दिल खुश हो गया। उसके बाद मेरे बड़े भाई शाहिद रफ़ी साहब ने महफिल लूट ली, जो डांसिंग करके उन्होंने जो आज गाया है, मैं भी खुद फर्स्ट टाइम उनको देखा है। शाहिद भाई माशाल्लाह बहुत ही प्यारा गाए। तो मुझे प्रोग्राम बहुत अच्छा लगा और आगे भी ऐसे प्रोग्राम में आते रहेंगे और एक अच्छे अच्छे गाने सुनाते रहेंगे। नमस्कार, मी डॉक्टर माधुरी कश्यप आणि मी आज आता आमच्या सर्वांच्या वतीने बोलते आहे। मार्स हा जो ग्रुप आहे, हे नाव पण हे टोपण नाव आहे आणि हे टोपण नाव आमच्यापैकी एक जी गायिका आहे अंजली, तिने हे सजेस्ट केलं होतं। एम फॉर माधुरी, ए फॉर अंजली, आर फॉर राहुल, नाम तो सुना ही होगा, अँड एस फॉर सारंग। सो दॅट इज हाऊ मार्स एंटरटेनमेंट हॅज बीन बॉर्न। आणि आम्ही ह्याच्या आधी पण काही शोज केले होते, पण ह्या शोसाठी आम्ही मार्सपासून सुरुवात केली आणि इथून पुढे तर आम्ही असे अजून शोज करू। सेलिब्रिटी शो करण्याचा विचार खरं तर खूप दिवसांपासून होता, पण रफिकजी जे माझ्या आता उजव्या बाजूला बसलेले आहेत, त्यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांच्या पण उत्साहामुळे हा शो शेवटी आज आपल्याला बघायला मिळाला। आणि मी म्हणेन की आम्हाला 2 एवढे मोठे सेलिब्रिटीज लाभले। अगम कुमार निगमजी, जे आज त्यांना लवकर जावं लागलं कारण त्यांची उद्या सकाळी फ्लाईट होती, पण त्यांची सिन्सिरिटी एवढी आणि त्यांचं इतकं डेडिकेशन की त्यांची फ्लाईट खरं आधीच होती, पण त्यांनी ती पोस्टपोन करून आपल्यासाठी पुण्याला आले, कारण त्यांनी आपल्याला शब्द दिला होता आणि म्हणून ते इथून डिरेक्टली आता परस्पर ते एअरपोर्टलाच गेलेले आहेत। आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेले शाहिद रफीजी यांची आता ओळख करून द्यायची गरजच नाही आहे। आणि अगम कुमार निगमनी जर सगळ्यांना खूप मोहक गायले ते, तर शाहिद रफीनी सगळ्यांना नाचायला लावलं। म्हणजे मी म्हणेन की सर्व ऑडियन्स नुसतं एन्जॉय करत होतं, इतके टाळ्या वाजवत होते, टाळ्याशी काही लोक डान्स करत होते। आणि आम्हाला आज लक्षात आलं की ते ॲब्सोल्यूट परफॉर्मर आहेत आणि आम्ही कुठेच नाही आहोत, म्हणजे इतकं सुंदर त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे। आणि मी असं अगदी आज मनापासून म्हणू शकते, कुठल्याही गायकाला भरपूर गाणी म्हणायला आवडतात कार्यक्रमामध्ये, पण आज मी अशी म्हणू शकते की कमी गाणी गाऊन देखील, म्हणजे आमची गाणी आज कमी जरी झाली तरी माझं पोट भरलेलं आहे, कारण आम्ही ह्यांची इतकी सुंदर गाणी ऐकली आणि सगळं पब्लिक खुश झालं, पब्लिक सगळं वेडं झालं। सो एवढं सांगून मी माझे 2 शब्द थांबवते, बाकी कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी बोलवा। नमस्कार. माधुरीजींच्या डोक्यात नाही ॲक्च्युली पहिली कन्सेप्ट आली की आपण, कारण त्यांचं आता बॉलिवूडमध्ये डेब्यू ऑलरेडी झालेलंच आहे ते, आणि तर आम्ही बरेचसे शो केले होते आम्ही त्यांच्याबरोबर आधी, ते म्हटले की आपण, माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट आहे, शाहिद रफीजी आणि आगम कुमार निगम, हमीद अली साहेब आणि रफिक राजा साहेब, तर यांच्याबरोबर आपण एक शो करूया. तर ती कन्सेप्ट ॲक्च्युली त्यांच्या डोक्यात पहिली आली आणि मग आम्ही त्याच्यावर बऱ्याच आमच्या चर्चा झाल्या, मीटिंग झाल्या खूप, त्याच्यामध्ये आम्ही कष्ट घेतले आणि आज ॲक्च्युली ते स्वप्न आमचं पूर्ण झालं. आणि आजचा ऑडियन्स तर फारच कमालच होता, म्हणजे
रफी साहेब म्हणजे मला तर आयुष्यात कधी असं वाटलंच नव्हतं की मी रफी साहेबांच्या चिरंजीवाबरोबर मी स्टेज शेअर करीन, असं मला कधी आयुष्यात वाटलंच नव्हतं. आणि त्यांनासुद्धा कदाचित आमची गाणी आवडली असतील. नंतर आगमकुमार निगमसुद्धा त्यांनी खूपसुद्धा छान गायलं. आमचे पुण्यातले नामवंत रफीप्रेमी गफार साहेब आणि रफी हबीब हे सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून आले, त्यांनी पण आम्हाला खूप चांगली मदत केली.